उत्तम, धन्यवाद. आज या ठाणे शहरामध्ये शिवसेना शाखा खोपट यांच्या वतीनं हा शिवजयंती उत्सव 2025 मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी पार पडतोय. आणि या शिवजयंती निमित्तानं आज या शिवसेना शाखेमध्ये सालाबाद प्रमाणे श्री सत्यनारायणची महापूजा आयोजित करू. या ठिकाणी या कार्यक्रमानिमित्तानं आज हा आमने सामने डबलवारी भजनाचा जंगी सामना आयोजित केलाय. मी स्वतः दुर्वास गुरव, मुक्काम पोस्ट वाडा, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. आणि आजच्या या आमने सामने बारीसाठी प्रतिस्पर्धी बुवा म्हणून लाभले ते म्हणजे सन्माननीय व्यंकटेशजी नरबुवा. आम्हा दोन्ही बुवांच्या मंडळाच्या वतीनं या ठिकाणी या सर्व शिवसैनिकांचे लाख लाख आभार मानतोय. या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजक शिवसेना शाखा खोपट निमंत्रक आहे ते म्हणजे आदरणीय सचिनजी भोसले. त्याचप्रमाणे उपविभाग प्रमुख आदरणीय प्रशांतजी सावंत, तसेच शाखा प्रमुख आदरणीय सत्यवान गावकर आणि शाखा प्रमुख आदरणीय मधुकरजी मोरे यांचे मी माझ्या सर्वांच्या वतीनं आभार मानतोय. या ठिकाणी जमलेले सर्व शिवसैनिक, शिवभक्त, माता भगिनी यांना त्रिवार वंदन करून महाराष्ट्राचा आराध्य दैवत व ब्राह्मण प्रतिपालक परस्त्री माते समान मानणाऱ्या श्रीमंत योगी राजा शिवछत्रपतींच्या चरणी मानाचा मुद्रा करून विघ्नहर्ता गणपती गजानना चरणी नतमस्तकून माझी ग्रामदेवता स्वयंभू विमलेश्वराचा आशीर्वाद घेतो. स्वयंभू कुणकेश्वराचा आशीर्वाद घेऊन आई नीनादेवीचा आशीर्वाद घेऊन त्याचप्रमाणे आई भराडी देवीचा आशीर्वाद घेऊन या ठिकाणी या आमने सामने बारीच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुमचे आभार मानतो बुवा. या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित आज मोलाचं सहकार्य म्हणजे या ठाणे उपनगरातील या शहरातील एक नामांकित भजनी बुवा महेशजी नाईक यांचे देखील मी माझ्या विमलेश्वर प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने आभार मानतोय. त्याचप्रमाणे या ठिकाणी या कार्यक्रमाचं चित्रीकरण करण्यासाठी या ठिकाणी यूट्यूबच्या माध्यमातून आज आमचे आदरणीय मुणगे गावची शान आणि पोलीस खात्यातून PI या पदावरून सर्व्हिसमधून रिटायर झालेले आमचे आदरणीय चंद्रकांतजी रासम साहेब हे देखील त्यांच्या यूट्यूबच्या चॅनलद्वारे हा कार्यक्रम चित्रीकरण करतात. त्यांचे मनपूर्वक आभार. त्याचप्रमाणे या ठिकाणी या बाजूला ऋषिकेश सुतार देखील या ठिकाणी बुवा चित्रीकरण करतायत. ती नावा माहीत हवी. ऐकलं तू थै जवान बघितल्याबरोबर तू सगळं विसरलंस. जवान बघून सगळं विसरलो हो, कारण गावसून दोघवले इलाव. हा, तो पण देवगडतो, मी पण देवगडतोय, पण हे एकदा बसल्यावर कोण बघून घेत नाही एकमेकात. पण ठीक आहे, बुवानी सुरुवातीला सांगितलं की बाहेरच्या साईडीक बसलं जरा सांभाळून बस. बुवा गुरव होय, गाडी जरी अंगार येऊची झाली ना तरी जाग्यावर टर्न मारी. ऐकलं, म्हणून मी सुरुवातीक जाणून बुजून त्यांना सांगितलंय. आज या ठिकाणी आम्हाला फोनद्वारे ही बारीची संपर्क साधलाय ते आमचे समीरजी गोलतकर यांनी आम्हा दोन्ही बुवांना या ठिकाणी संपर्क केला नाही काय. म्हणून त्यांना सुरुवातीकच मी सांगितलं की बॅनरवर लावताना फोटो रस्त्याच्या साईड का असाल तर माझा फोटो लावा, नाही तर ह्यो जर बसलो असतो तर एवढ्या 7-8 गाडी आतमध्ये घुसलो असतो. अरे गुरव आहे गुरव. हात असो तो नर, आडनाव त्याचा नरा. पण हरकत नाही बुवा. अतिशय
हा घे लिहून. मी नर आहे बुवा. यूट्यूबच्या माध्यमातून आज आपला हा भजनाचा सामना. भले या ठिकाणी भजन रसिक जरी कमी असले तरी आज 7 समुद्रा पलीकडे हा कार्यक्रम नेण्याचं काम, पोचवण्याचं काम हे दोन्ही यूट्यूबर या ठिकाणी करतात. जरा जोरदार टाळ्या, कारण वेळात वेळ काढून. आणि मला सांगा ना, पोलीस खात्यातून PI पदावरून रिटायर झालेला माणूस आज खाली जमिनीवर बसून चित्रीकरण करतायत का? तर पांडुरंगाची, विठ्ठलाची भक्ती आहे, नाही का बुवा. त्यांच्यासाठी देखील जोरदार टाळ्या या ठिकाणी झाल्या पाहिजेत. कारण बुवा हे कुठेतरी आपण सांगितलं पाहिजे. पण प्रथमतः या ठिकाणी बुवानी अतिशय सुंदररित्या या ठिकाणी भजनाची सुरुवात केली आहे. भ म्हणजे भजावा, ज म्हणजे जपावा, न म्हणजे नवावा, नाही का. साक्षात आपण बुवा परमेश्वराचं नामस्मरण करतो, त्या विठ्ठलाची भजनरूपी भक्ती करतो, नाही का. का तर त्या परमेश्वराला आपण काहीतरी परमेश्वराला देणं लागतो बुवा. कारण या जगामध्ये ज्याने जन्माला घातलं तो साक्षात पांडुरंग परमेश्वर, नाही का. म्हणून भजनाची व्याख्यात बुवा अशी आहे, काय तर विठ्ठल गीती गावा, विठ्ठल गीती गावा, विठ्ठल चित्ती द्यावा, विठ्ठल उभा पहावा विटेवरी. अनाथांचा बंधू विठ्ठल कृपा सिंधू, तोडी भवबंधू यमपाश. जर परमेश्वराची भक्ती अटळ आहे, परमेश्वराची भक्ती जर केली तर यमपाशातून देखील आपल्याला मुक्तीचा मार्ग मिळू शकतो. म्हणून अतिशय सुंदर या ठिकाणी आपण भजनाचं सादरीकरण केलात. वेळ कमी आहे आणि सोंगा जास्ती आहेत, त्यामुळे या ठिकाणी भजनाला सुरुवात करतो बुवा. नाही, महिलांचं भंडाऱ्याचा नाही, तू जेवणाचा सांगताला माका माहित आहे. दिसलो जरी असो तरी आळा एवढा मारतो लो. पण आज एवढा बुवा या ठिकाणी भंडारा चालू आहेत. महिला वर्ग त्यांच्या 1500वर तुझं डोळं गेलो बुवा. ही जी लाडक्या बहिणींची योजना बुवा जर पहिली कोणी डोक्यात आणली असेल तर एकमेव नाव म्हणजे दिघे साहेबांचे निस्सिम भक्त कार्यकर्ते म्हणजे आपले उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, नाही का. जरा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत बुवा. अरे ही नगरी आनंद दिघेंची, नाही का. आज आनंद दिघेंनी स्वतः नगरसेवक झाले नाही, पण त्यांनी नगरसेवक घडवले. स्वतः कधी आमदार झाले नाही, पण स्वतः आमदार घडवले. स्वतः महापौर झाले नाही, पण त्यांनी महापौर घडवले. असं नेतृत्व या ठाणे शहरात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला लाभलं, ते म्हणजे आदरणीय आनंद दिघे, स्वर्गीय आनंद दिघे साहेब. आणि आज ही शाखा बुवा ही या ठाणे शहरातील पहिली शाखा आहे, जी बाळासाहेब ठाकरेंच्या, माझ्या माहितीप्रमाणे बाळासाहेब ठाकरेंच्या शुभ हस्ते या शाखेचं उद्घाटन झालं बुवा. जरा जोरदार टाळ्या या सगळ्या शिलेदारांसाठी झाल्या पाहिजेत. हे बुवा कुठेतरी आपण सांगितलं पाहिजे. तुझं काय झालं, जेवण चुकीच्या टायमात तुम्ही आणला. तेव्हा आता तसं तो 7-8 दिवस जेवलेलो नाही हा, पण हरकत नाही. भजनाला सुरुवात करतो. आज खरोखर या ठिकाणी बुवा, आज जे सगळे कार्यकर्ते बुवा या ठिकाणी झटत आहेत, नाही का. ज्यावेळी सुरुवातीला आलो त्यावेळी असं वाटलं की इथे भजन म्हणजे लोक असतील की नाही, पण खरोखर आज तुम्हा सगळ्यांचं हे प्रेम, जनतेवरचं प्रेम आज या ठिकाणी दिसून आलं. धन्यवाद देतो आणि या ठिकाणी भजनाला सुरुवात करतो. रासन साहेब खुर्ची घ्या ना, बसा खुर्ची. एका खुर्चीची जरा व्यवस्था करा त्या ठिकाणी.
आषाढी कार्तिकी भक्त जन येती चंद्रभागे वाळवंटी संत गोळा होती चंद्रभागे वाळवंटी संत गोळा होती लोका म्हणे नामदेव लोका म्हणे नामदेव भक्त होती नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग भाव अंतरीचे हळवे दशावतार भाव अंतरीचे हळवे जसे जुई फूल भाव अंतरीचे हळवे जसे जुई फूल स्वतःच्याच सुगंधाची स्वतःच्याच सुगंधाची स्वतःलाच भूलली तुझे नाम आले होती गभारावले तुझे नाम आले होती गभारावले तुझे नाम आले भाव अंतरीचे हळवे भाव अंतरीचे हळवे भाव अंतरीचे हळवे जसे जुई फूल भाव अंतरीचे हळवे जसे जुई फूल स्वतःच्याच सुगंधाची स्वतःच्याच सुगंधाची स्वतःलाच भूल तुझे नाम आले होती गभारावले तुझे नाम आले होती गभारावले तुझे नाम आले होती ओम नमो श्री गणनायका सर्वसिद्धी फलदायका अज्ञान भ्रांती छेदिका हॅलो फुल लेवल दे लेवल माझी वाढव बोधरूपा माझी अंतरी भरावे सर्व काळ वास्तव्य करावे मजवाक शून्यासी वदवावे कृपा कटाक्षे करोनिया ओम गणपतये नमः ओम गणपतये कुंडली कवरदा श्रीमंत हरिनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु माका घेत जा ते तो फायदो तुका सांगतोय ही मंडळी किती ही अर्धीच अजून ऐकलं तुका आज वाचवलंय मी त्यामुळे माझ्या जोडी करशील ना तर मंडळीने आणलं तरी चालात त्या काका बिका आता घरी ठेवीचा ऐकलं त्यामुळे बुवा ह्याच्या पुढे जोडी एक घेत जा फक्त बघा म्हणजे एकटो येईलच पेटी नुसती घेऊन ती नाही आणलंच तरी काहीतरी बघून देईन तुका पेटी पण काय कारण आहे बुवा या ठिकाणी बुवा भजन सादर करतोय
जेवढा वेळ तुम्ही घेतलात बुवा त्याच वेळेत, कारण दोघांचेही गजर झाले पाहिजेत या हेतूने या ठिकाणी केतकी गुलाब जूही चंपकवन फूले, केतकी गुलाब जूही चंपकवन फूले, केतकी गुलाब जूही चंपकवन फूले, वसंत परिकंठ कोकी गरबा लगाए, नामे बैठे आज पी के संग झूले, पी के संग झूले, केतकी गुलाब जूही चंपकवन फूले, केतकी गुलाब जूही चंपकवन फूले, केतकी गुलाब जूही फूले। आला वसंत घ्या रे नाम, हरी जय जय राम, जय जय राम, जय जय राम। आला वसंत घ्या रे नाम, हरी जय जय राम, जय जय राम, जय जय राम। आला वसंत घ्या रे नाम, हरी जय जय राम, जय जय राम, जय जय राम। आला वसंत घ्या रे नाम, हरी जय जय राम, जय जय राम, जय जय राम। आला बहार सुखाना, पार बरसते धार धार, बरसते धार। धार बरसते धार, आला बहार सुखाना, पार बरसते धार धार, बरसते धार। विठ्ठल नाचती गाती हरी घनश्याम, घनश्याम, घनश्याम। जय जय राम, हरी जय जय राम, जय जय राम।
पशु पक्षी रुंडवनी नाद करीती हंसध्वनी खगवनचर पशु पक्षी रुंडवनी नाद करीती हंसध्वनी पशु पक्षी रुंडवनी नाद करीती हंसध्वनी ध्वनी थय 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 नादात रंगल्या मयूर मयूरावती मयूर मयूरावती सोहनी सुरत मोहिनी धुंद होमी विसरली भान शुद्ध स्वरे दरबार भरला शुद्ध स्वरे दरबार भरला पार भरला शुद्ध स्वरे दरबार आळविती हरी घनश्याम 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 हरि जय जय राम जय जय राम जय जय राम हरि जय जय राम जय जय राम जय जय राम या ठिकाणी आज बुवा एवढंच करा माका नाही बोललास तरी चालत आज पण छत्रपती शिवाजी महाराजांवरती बुवा काहीतरी आपण सांगण्याचा प्रयत्न करू कारण छत्रपती शिवाजी महाराज नाही का 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव यसाजी 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव यसाजी 2000 मुघलांसोबत एकटा लढतो त्याचं नाव बाजी 8 तासामध्ये दिल्लीहून पुण्याला घोडा आणतो त्याचं नाव धनाजी अरे वाघाला फाडतो त्याचं नाव संभाजी आणि या सर्वांना एकत्र घेऊन स्वराज्य निर्माण करतो त्याचं नाव शिवाजी त्याचं नाव शिवाजी त्याचं नाव शिवाजी कारण बुवा कापल्या जरी नसा उधळण होईल भगव्या रक्ताची कापल्या जरी नसा तुझ्या अंगात रक्त नाही चुकलंस कशातच तू काय दोघवले जेवताव तेवढे जाव पण मी अन्न खात नाही ह्या का अन्न खाता त्याच्यामुळे तो सुखत चाललो पण काय ना आता गावात गेलो होळीचे दिवस वास्तविक खेळ्यांबरोबर खेळता कापड खेळे काय खेळता एकदा लुगडा जर बांधला
पण अतिशय सुंदर बुवा. ही गावची संस्कृती आपण पुन्हा कुठेतरी जपली पाहिजे नाही का. या ठिकाणी आदरणीय रवींद्रजी भाटक साहेब यांचे लाख लाख आभार मानतोय. कारण दोन्ही बुवा त्यांच्या देवगड तालुक्यातले दोन्ही बुवा देवगडवरसून खास भजनासाठी इलेले आहेत. साहेब 5 मिनिटं. ते साहेबांचं बंगलो माहीत नाही तुला केवढं अलीकडे आहे. हां, त्यामुळे आदरणीय रवी फाटक साहेब यांचे लाख लाख आभार मानतो या ठिकाणी. महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा. साहेब धन्यवाद. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आदरणीय रवींद्रजी भाटक साहेब. महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. वावरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी. एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. भीमतडीच्या तट्टानाया भीमतडीच्या तट्टानाया यमुनेचे पाणी माझा. जय महाराष्ट्र माझा. जबाब देती जिव्हा. सह्याद्रीचा सिंह गरजतो, सह्याद्रीचा सिंह गरजतो. शिवशंभू राजा दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. किती कधाहले आणि होतील राजे या भूवरती. परिणश्वरा समान होणे या भूमीवरती. राजे छत्रपती, राजे छत्रपती, राजे छत्रपती. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. धन्यवाद. त्यांना जास्ती बोलत राहणार तसं तो घाबरलेलो आधी. पण तब्येत बघा त्याची. मी जर त्याच्या अंगावर जर पडलो असून तरी त्याचा काय होय त्या तुमका माहिता. म्हणून काय जास्ती ते का बाहेरची बाजू आपली मी सांभाळतोय. अकडची ऐकलं, बाहेरची बाजू सांभाळतोय. नाही तर तू हे बसलं असत ना एका खायच्या गाडीने हिंमत केला नसती ह्याच्या अंगार घालूची. म्हणून माका थोडीशी भीती आहे तिकडे. म्हणजे माणूस बघून तरी गाडी अंगार येत. कारण ह्याच्या अंगार जर गाडी घातला तर गाडीवाला म्हणत माझी गाडी मोडून जायची. कारण हाडांका जर आपटली गाडी. म्हणून
या ठिकाणी रूपाचा अभंग सादर करूया. जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी. जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी. रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, लोचनी. सुख झाले हो साधनी, सुख झाले हो साधनी. सुख झाले हो साधनी, सुख झाले हो साधनी. तो परवा तो माधव बरवा, तो माधव बरवा. विठ्ठल बरवा. बहुत सुकृताची जोडी, बहुत सुकृताची जोडी. बहुत म्हणुनी विठ्ठली आवडी, म्हणुनी विठ्ठली आवडी. आवडी म्हणुनी विठ्ठली आवडी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. बरवा सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर. क्षणरंगाचा आनंदाचा सन हा होळीचा, सन हा होळीचा. मौनी सोंगे गारी रंगला खेळ शिमग्याचा. मौनी सोंगे गारी रंगला खेळ शिमग्याचा. मौनी सोंगे गारी रंगला. सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर. बाप रखुमादेवीवर, रखुमादेवीवर, बाप रखुमादेवीवर. तो हा
तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, माधव बरवा. जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई. धन्यवाद.